प्रकाश में, अंधकार भी मैं, मार्ग में, लक्ष्य भी मैं, मोह में, त्याग भी मैं, कण भी मैं, ब्रह्मांड भी मैं, अंत भी मैं, आरंभ मैं, गौरी मैं। काली मैं, महाकाली मैं। बेल फूल दीप धूप उडे भंडारा देवीचा हे आईचा अंबेचा देवीचा हे आईचा हे अंबेचा ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति पुष्पाण्डेति चतुर्थकं पञ्चमं स्कन्दपाठेति षष्ठं कात्यायनेति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तिता।
अच्छा इटलीवाला म्हणलाय का तू? ठीक आहे, काय का असं अण्णा म्हणलायस ना, हे महत्वाचं. ठीक आहे, चल. श्लोक पांढरे, आपल्याला विनंती आहे की तू पारितोषिक 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी पटकावलंय आणि हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक संपन्न करण्यासाठी, त्यांना देण्यासाठी मी आपल्या एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते राजेंद्र चौधरी, आपल्या विभागातील सुप्रसिद्ध इस्त्रीवाले यांना मी या ठिकाणी विनंती करतो की या मुलाला पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. धन्यवाद. वा, धन्यवाद चौधरी साहेब, धन्यवाद. आता इडली वाला 20 का प्लेट इडली 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 20 का प्लेट. ठीक आहे, चला. आता यानंतर मस्करीचा भाग आपला बाजूला ठेवून 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलेल्या चिमुकल्याने अर्थात शंभू शिंदे यांनी या कृष्णाच्या भूमिकेमध्ये आपली वेशभूषा परिधान करून या ठिकाणी त्यांनी भाग घेतलाय. आम्ही एकता मित्र मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना पारितोषिक देण्यासाठी आपल्या विभागातील जुने जाणते कार्यकर्ते संदीप शेठ विरकर, आपल्याला विनंती आहे की ह्या मुलाला आपण आपल्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करायचंय. वा, धन्यवाद. अरे पाकिटचा हातात घे बाबू, आपण शाबास. वा. आता यानंतर मंडळी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी आयोजित करतोय, घोषित करतोय. आरुष देशमुख या मुलाने, अर्थात आपल्या एकता मित्र मंडळाचे कार्यकर्ते एकनाथ देशमुख यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी विठ्ठलाच्या भूमिकेमध्ये वेशभूषा करून या कार्यक्रमामध्ये भाग घेतला. आपले हे एकता मित्र मंडळाच्या कार्यकर्ते होते विठ्ठला, आम्ही तुमचं स्वागत करतो आणि त्याला पारितोषिक देण्यासाठी. हॅलो, 1.1 XP आहे ऑलरेडी. 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस आपल्याला देण्यात विठ्ठल याच्यासाठी आपले श्री स्वामी समर्थ मेडिकलचे सर्वेसर्वा संतोष साबणे यांच्या हातून त्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. खूप असे मंडळाला सहकार्य करणारे आपले संतोष साबणे, त्यांना मी विनंती करतो इथे त्यांना बक्षीस वितरित करा. जाओ जाओ जाओ. धन्यवाद संतोष साबणे, आपल्या वतीने ह्या चिमुकल्याचा या ठिकाणी सत्कार होतोय. आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल एकता मित्र मंडळाचे आम्ही स्वागत करतो. धन्यवाद. तर आता 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्ही या ठिकाणी घोषित करतोय आणि 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावले आपल्या विभागातील पाटीलवाडीच्या सर्व मुली. त्यांनी नवदुर्गेचं या ठिकाणी वेशभूषा परिधान करून आपलं जे कौशल्य या ठिकाणी लावलं, त्याबद्दल या सर्व नवदुर्गेचं आम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. आपल्याला विनंती आहे की आपण जसंही एंट्री केली होती तशीच एंट्री या ठिकाणी करून आपलं पारितोषिक घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आणि नवदुर्गा यांना सन्मानित करण्यासाठी आपल्या विभागातील आपले सर्वांच्या नाही आपले हे मित्रबंधू, त्यांना मी विनंती करतो. अर्थात रवी कदर, आपल्याला विनंती आहे की ह्या नवदुर्ग्याचं पारितोषिक देऊन आपण त्यांना सन्मानित करावं. या मुलींनी 2ऱ्या क्रमांकाला पारितोषिक पटकवले. खास सुंदर पद्धतीने या ठिकाणी केली. सगळ्यांनी प्रचंड टाळ्या स्वागतात प्रचंड 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 स्वागत करायचे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वा वा वा. झालं तर आम्हाला ना पहिला आणि दुसरा नंबर काढायला खूप अडचण झाली. दोन्ही स्पर्धक
पाटीलवाडीच्या 9 देवी आणि महालक्ष्मीचं जे कृष्ण नवले बनलेले आहेत दोघंही अतिउत्तम. दोघांचं पण खूप असं चांगला कलाकारी होती. त्यामुळे दोघांना आम्ही सेम नंबर ठेवलेला आहे. पण आपण एक पहिला दुसरा द्यायच्या हिशोबाने विकास नवलेचा मुलगा कृष्ण नवले याला आपण पहिलं पारितोषिक देत आहे. तरी तर पहिलं पारितोषिक देण्यासाठी आमंत्रित करतो मी आपले एकता मित्रमंडळाचे धडाचे जे कार्यकर्ते सुधीर सेठ शिरसाट यांना मी आमंत्रित करतो. आमचे त्यांना प्राइज वितरण करण्यासाठी. पहिल्या क्रमांकाचा पारितोषिकाचा वितरण सोहळा आपल्या विभागातील आपले कार्यकर्ते सुधीर सेठ शिरसाट यांच्या वतीने करण्यात येत आहे. तरी आपण सर्वांनी त्याचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. डीजे बंद करा. आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण 12 वाजेपर्यंतच आपला गरबा सुरू ठेवला. पोलिसांचे खूप खूप आभार. आम्हाला 5 मिनिटं त्यांनी सवलत दिल्याबद्दल. तर तुम्ही बघू शकता एकदंत्या ब्लॉगचा म्हणजे क्रिएटर भूषणदादा तिर्लोटकर यांच्यासोबत आज मी आहे. आणि जेव्हापासून भूषणदादांनी ब्लॉग बनवायला चालू केले आहेत तेव्हापासून त्याची मेहनत म्हणजे आम्ही तुम्ही बघू शकता सगळ्या व्हिडिओमध्ये तो काहीतरी नवीन घेऊन येतो, नवीन कंटेंट आणतो, नवीन काय काय शोधून आणतो. त्यासाठी आम्ही भूषणदादाला नारळ आणि शॉल देऊन सत्कार करू थोड्याच वेळात. काय